पाहुयात पुढची एक ब्रेकिंग बातमी। डिझेल मिळवण्यासाठी कॅनची रांग लागलेली आहे। जळगावमधल्या पेट्रोल पंपावरचा हा प्रकार आहे। इंधन मिळवण्यासाठी पहाटेपासूनच शेतकऱ्यांची गर्दी आहे। डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची कामं देखील आता खोळंबलेली आहेत। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या पेट्रोल पंपचे आपल्याला दृश्य दाखवतो। ह्याच रांगा जेवढ्या मोजल्या जेवढं कमी आहे। साधारण या कॅना या ठिकाणी पडलेल्या आहे। विशेष करून या ज्या संपूर्ण ज्या कॅन आहे या डिझेलच्या साठी सकाळी पहाटेपासून गर्दी केलेली पाहायला मिळतात आहे। संपूर्ण पेट्रोल परिसरात यदि विचार केला तर या शेतकऱ्यांच्या टाक्या ज्या आहे या डिझेल साठी आहे। दादा काय सांगशील, सकाळपासून तू इथं आहे? सकाळपासून इथं आहे 4 वाजेपासून। तो डिझेल भेटत नाही आता। काय काम आहे, कशासाठी आहे? शेतकरी शेताच्यासाठी पाहिजे। अच्छा, मग डिझेल मिळत नाही आहे? नाही मिळत नाही ना, उपलब्ध नाही ना डिझेल। रांग लागलेली आहे सकाळपासून। अच्छा, मग काय आता नाही आला अजून, गाडी आलेली नाही। गाडी येईन म्हणते सकाळपासून, पण येईल आता रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत येईल। शेतकरी या ठिकाणी डिझेलच्या मिळण्यासाठी या ठिकाणी रांगेत उभे आहे आणि अद्यापही डिझेल या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। मात्र शेतकऱ्यांची जे शेतीची कामं आहेत ते अद्यापही खोळंबलेली आहे। यांना डिझेल मिळावा अशीच मागणी हा शेतकरी वर्ग करताना पाहायला मिळतोय। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।